नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे. अजित पवारांना धक्का, सुप्रीम कोर्टाची राष्ट्रवादीच्या 41 आमदारांना नोटीस. काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील फुटीनंतर दोन्ही पक्षाकडून सुप्रीम कोर्टात वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाला आव्हान देण्यात आलंय. दरम्यान सुप्रीम कोर्टानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही याचिका एकत्रित ऐकणार असल्याचं सांगितलंय. तसंच शिवसेना आणि राष्ट्रवादीची सुनावणी एकत्र होईल, पण हे मॅटर टॅग होणार नाही असंही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय. अपात्रतेच्या निकालाविरोधातील याचिकावर विधानसभा निवडणुकीआधी निकाल यावा अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली होती. त्याला अजित पवार यांनी आम्ही हायकोर्टात असल्याचं आमदारांना नोटीस देता येत नाही असं म्हणत याचिका फेटाळण्याची मागणी केली होती, पण सुप्रीम कोर्टाने याचिकावर नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही याचिकावर सुनावणी झाली. राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सुनावणी एकत्रित होणार असल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. शिवसेना राष्ट्रवादीची सुनावणी पाठोपाठ होईल. येत्या 3 सप्टेंबर रोजी शिवसेनेची सुनावणी होणार आहे. या दिवशी राष्ट्रवादीची देखील सुनावणी होईल. सुप्रीम कोर्टाने याबाबत आदेश दिले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 41 आमदारांना देखील नोटीस जारी करण्यात आली आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.